नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्वप्नील आपरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत असा एक पदार्थ ज्याचा पूर्वी आपल्या घरामध्ये दैनंदिन वापरामध्ये भरपूर प्रमाणात उपयोग व्हायचा, पण आजकाल त्या वस्तूकडे दुर्लक्ष केले जाते. ती जी वस्तू आहे ती आपल्या घरोघरी सहज उपलब्ध होऊ शकते आणि त्या वस्तूचं नाव आहे तुरटी. अर्थात असा एक पांढरा दगड ज्याला आपण मॅजिकल स्टोन असेही म्हणू शकतो. मित्रांनो, आधी एक साधारण 15 ते 20 वर्ष आधीच्या काळामध्ये तुरटी ही रोजच्या वापरामधला एक पदार्थ होता, जो आपण ज्यावेळी न्हाव्याकडे किंवा आपले आई वडील ह्याचा वापर घरामध्ये काही पदार्थ बनवताना किंवा पाण्याला शुद्ध करण्यासाठी याचा फार प्रमाणात वापर केला जायचा. दाढी केल्यानंतर आपण या तुरटीचा वापर सहज करत असतो आणि ह्याच्या वापरामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या घटकांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल, अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी हिमोरेजिक असे सर्व गुणधर्म असल्यामुळे हा पदार्थ घरोघरी बऱ्याच प्रमाणात वापरला जायचा. मित्रांनो, आज आपण तुरटीबद्दल साधारण 6 त्याचे फायदे आणि त्याचा 6 ते 7 पद्धतीने त्याचा करण्यात येणारा उपयोग पाहणार आहोत. सर्वात आधी तुरटी ही अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी फंगल अशा पद्धतीने काम करते. आपल्या वडिलांनी आधीच्या 15 ते 20 वर्षाच्या आधीच्या काळामध्ये दाढी केल्यानंतर तुरटीचा वापर दाढी झाल्यानंतर चेहऱ्यावर एक फिरवण्यासाठी किंवा जर काही कुठली जखम झाली असेल तर ती लवकर आणि तात्काळ भरून येण्यासाठी तुरटीचा वापर केला जायचा. आजकाल बऱ्याच प्रकारचे लोशन आणि जेल उपलब्ध असल्यामुळे तुरटीचा वापर हा कमी प्रमाणात होऊ लागला. आपली आई घरगुती वापराच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी किंवा पाण्यामधील जंतू मारण्यासाठी, त्याला निर्जंतुक करण्यासाठी ह्या तुरटीचा बऱ्यापैकी वापर करत असत. हिरड्यांमधून येणारे रक्त, पायरिया तसेच तोंडाचा येणारा दुर्गंध हा आपण तुरटीच्या पाण्याने वापर करून, तुरटीच्या पाण्याने गुळण्या करून हा त्याचा होणारा वास म्हणजे तो तोंडातून येणारा वास आणि अल्सर, पायरिया बऱ्याच प्रमाणात आपण थांबवू शकतो, रोखू शकतो. तुरटीमध्ये अँटी हिमोरेजिक घटक असल्यामुळे शरीरावर कुठल्याही प्रकारची जखम झाली तर फर्स्ट एड म्हणून पूर्वीच्या काळामध्ये तुरटी वापरण्यात येत असत. त्यामुळे रक्ताचे प्रवाह थांबून जखम, तुरटीला कुठलाही वास नाही, पण ती आपण एक चांगली आणि उत्तम डिओड्रंट म्हणून ह्याचा वापर आपण करू शकतो. मित्रांनो, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीचा वापर केल्यानंतर आपण पाहाल की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराचा येणाऱ्या घामाचा दुर्गंध हा तुरटीच्या वापराने कमी होतो. आणि शिवाय आपण जो डिओड्रंट केमिकलयुक्त जो वापरतो त्यामुळे आपल्या शरीरावर पाहण्यात येणारे प्रादुर्भाव, त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला तुरटीच्या वापराने कमी करता येतील. आपल्याला तोंडामध्ये ज्यावेळेस अल्सर येतात अशा वेळी आपण तुरटीचा वापर केल्यानंतर, तुरटी वापरल्यानंतर येणारे अल्सर हे त्यातून आपण कमी करू शकतो. तुरटी ही आपण रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वापरू शकतो. अंडर आर्म्समधील असणारे काळे डाग, येणारे चट्टे, चेहऱ्यावरील किंवा अंगावरील असणारे डाग तुरटीच्या वापरामुळे आपण त्यातून बऱ्याच प्रमाणात त्यांना कमी करू शकतो. तुरटीमध्ये असणारा जो गुणधर्म आहे हा तिन्ही प्रकृतीमध्ये अर्थात वात, पित्त आणि कफ यांचं समान गुणधर्म राखणारा आणि समतोल राखणारा असल्यामुळे तुरटी ही सर्वांसाठीच फायद्याची आहे. अगदी लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत हा तुरटीचा वापर प्रत्येकजण करू शकतो. तुरटीचा आपण एक कॉस्मेटिक यूज सुद्धा
सहज करू शकतो. साधारण त्यासाठी आपल्याला एक जायफळ आणि तुरटी, सर्वात आधी जायफळ आपल्याला उघळून घेणे आणि त्यानंतर समप्रमाणात तुरटी त्याच्यावर उघळवणे, ह्या दोन्हींचा लेप तयार करून आपण चेहऱ्याला लावून एक 5 मिनिटं ठेवल्यानंतर आपल्याला एक नैसर्गिक ग्लो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या ह्या कमी होण्यास मदत होईल आणि त्यातील फरक आपल्याला लगेच जाणवेल. मित्रांनो, ही तुरटी जी आहे ती सहसा सर्वांच्या चेहऱ्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ आहे. अशा ह्या बहुगुणी स्वरूपातली तुरटी आपल्या घरोघरी असावी आणि त्याचा प्रत्येकाने दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा. त्यातून होणारे फायदे हे सर्वांच्याच शरीरासाठी लाभदायक आहेत. तुरटी ही शरीरातील एक अँटी फंगल, अँटी इन्फ्लॅमेटरी ह्या घटकांमुळे दैनंदिन वापरामध्ये तिचा उपयोग केल्यामुळे आपल्याला त्यातून चांगले अनुभव आणि चांगले परिणाम दिसून येतील. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, तुरटीबद्दल आपल्याला देण्यात आलेली माहिती आपल्याला कशी वाटली, हा आपण ह्या व्हिडिओनंतर कमेंटमध्ये आम्हाला कळवा. तसेच जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच जर पाहत असाल तर आपण याला सबस्क्राईब करून लाईक करा आणि ह्याबद्दल असणारी अनेक विविध माहिती आपण आपल्या मित्रपरिवारांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा.